आज मस्त आम्हाला फिरायचा मूड होता आणि आज सोमवार, माझ्या मिस्टरांना सुट्टी असते सोमवारची. तर बोलले की चल कुठे गेलो नाही आहे पावसामध्ये फिरायला, तर आपण धबधब्यावरती जाऊ. आणि थोडी भीती होती कारण आपण टी व्हीमध्ये बघतो की काय काय चालू आहे, पण हा खूप सेफ आहे. तर बघूया आपण की इथे कसं जायचं, मग तुम्हाला कळेल की आपण कुठे गेलो होतो. पहिलं तर ठाणा स्टेशनपासून तुम्हाला कर्जत ट्रेन पकडायची आहेत. सो मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा अशा आम्ही तिघं फिरायला गेलो होतो. तर आम्ही सकाळी 9:45ची अंदाजे ही गाडी पकडली. भिवपुरी रोडला आम्ही उतरलो. तुम्ही समजलाच असाल की आपण भिवपुरी धबधब्यावरती म्हणजेच वॉटरफॉल्सवरती चाललेलो आहोत. तर ह्याच्यातला पहिला जो पूल आहे तो चढायचा नाही आहे. सेकंड जो पूल येतो तो चढायचा आहे, कारण तो खाली उतरल्यानंतरच तुम्हाला रिक्षा मिळते. तर इथे आम्ही चाललेलो आहोत आणि सर्वप्रथम हा धबधबा खूप सेफ आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्ही जाऊ शकता. पण तरीही ज्यांनी त्यांनी आपापल्या जबाबदारीवरती जाणं. तर हा आहे डेपो, म्हणजे रिक्षाचा डेपो. इथे रिक्षा उभे असतात. तर इथून तिथे जाण्यासाठी आमचे 20-20 रुपये घेतले होते, म्हणजे पर पर्सन शेअर रिक्षा आहे. तर आम्ही रिक्षा पकडली आणि मग गेलो. थोडासा एक 5 ते 10 मिनटाचा रस्ता थोडासा खराब आहे, पण ठीक आहे, आपण ऑटोने जातो तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथून तुम्ही 4 व्हीलर पण नेऊ शकता आणि तुम्ही बाईकसुद्धा नेऊ शकता. रिक्षा जिथे थांबते त्याच्या पण पुढे तुम्ही 4 व्हीलर आणि बाईकने जाऊ शकता. रिक्षा फक्त जात नाही. तर इथे आम्हाला त्यांनी उतरवलेलं आहे आणि तुमच्या लेफ्ट साईडपासून तुम्ही चालायला सुरुवात करायची. राईट साईडला जायचं नाही. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये ही मुलं दिसतात ते चालताना, तसं तुम्हाला चालत चालत जायचं आहे. तर ही मी आहे. मी पण दिसली पाहिजे की नाही, ब्लॉग मी बनवते म्हटल्यानंतर. सो खूप गाव आहे, टिपिकल गाव आहे आणि खरंच गेल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे खूप शांतता आहे आणि सर्व हिरवंगार आहे. म्हणजे असं हिरवंगार मुंबईमध्ये तर बघायला मिळत नाही. तर तुम्ही वेळात वेळ काढून इथे नक्की जा. खूप छान आहे. आणि हे जे गाव आहे इथे राहण्याची सोयीसुद्धा आहे. कपडे चेंज किंवा बॅग ठेवणं, जेवणाची सुद्धा इथे सोय आहे. प्रत्येक ठिकाणी अशी घरं आहेत आणि ते घरगुती जेवण तुम्हाला मिळतं. तर साधारण तुम्ही जिथे जिथे चालाल तिथे तिथे तुम्हाला पाणी, छान धबधबे, छोटे छोटे जे ओढे असतात पाण्याचे ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि इथे पाणी एवढं स्वच्छ आहे की लोक इथे कपडे धुतात आणि इथे ना बारीक बारीक मासेसुद्धा होते, जे आम्ही बघत होतो. आणि पाणी स्वच्छ आहे. एवढं लक्षात ठेवा की हा कुठलाही डांबरी रस्ता नाही आहे. दगड आहेत. जागा थोडीशी म्हणजे नीट नाही आहे चालण्यासाठी. सो तुम्ही इथे चप्पल घालू नये. इथे पाय खूप सटकतात. तर तुम्हाला इथे सँडल्स किंवा शूज पावसाळी हेच तुम्हाला वापरायचं आहे आणि तुमच्या सेफ्टीनेच तुम्हाला इथं जायचं आहे. तर तुम्हाला दिसत आहे की वरती जो वॉटरफॉल आहे आपल्याला तिथेच जायचं आहे. साधारण चालायला 20 मिनटं, 20 ते 25 मिनटं तुम्ही पकडून चला की एवढा वेळ लागतो. आणि खालीच तिथे कपडे बदलायलासुद्धा आहे. तिथे लॉकरसुद्धा आहे. लॉकरचे 100 रुपये घेतात आणि कपडे चेंज करायचे आय थिंक 10 का 20 रुपये घेतात. तर तिथे आम्ही कपडे चेंज केले, सेफ आमच्या बॅगा ठेवल्या आणि इथून आपण स्टार्ट करतो. हा छोटासा लाईक असा धबधबा आहे. जिथेही लोकं बसतात, ज्यांना वर एकदम जायचं नसेल चालत, तर इथेही लोकं एन्जॉय करतात. तर आम्ही वर गेलो. हा छोटा वॉटरफॉल आहे. आम्ही याच्यावरती जो आहे तिथे गेलो होतो. म्हणजे इथे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे खूप सेफ आहे. तुम्ही लहान मुलांनासुद्धा घेऊन जाऊ शकता. वयस्कर लोकांना थोडासा चढायचा प्रॉब्लेम येऊ शकतो, बट तुम्ही त्यांना हेल्प केली तर ते नक्कीच इथे एन्जॉय करू शकता. पाणी स्वच्छ आहे, काही घाण नाही आहे. मेन वॉटरफॉल जो आहे तो ह्याच्यावरती आहे, पण तिथे जाणं थोडंसं आम्हाला रिस्की वाटलं. सो आम्ही तिथे नाही गेलो. सो मी सजेस्ट करेल की भिवपुरी रोड्स म्हणजे भिवपुरीचा धबधबा खूप छान आहे. फॅमिलीसाठी एक नंबर आहेत, पण महिलांसाठी खूप सेफ जागा आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्ही इथे जाऊ शकता. आणि आम्ही आजचा सोमवार आमचा खूप एन्जॉय गेला. रविवारपेक्षा तुम्ही अधीमध्ये गेला तर तुम्हाला गर्दी कमी मिळते. त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉयमेंट चांगलं करता, खास करून महिला. आणि आता आम्ही परत घरी चाललेलो आहेत. सेम आम्ही रिक्षा केली 100 रुपयामध्ये. डायरेक्ट त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनला आणून सोडलं. इथे आम्ही श्री समर्थ कृपा इथे आम्ही थोडासा नाश्ता केला, पण नाश्ता खूप छान होतं आणि अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप एन्जॉय केली.